मामाच्या आणि मामीच्या आग्रहाकरिता मीच चालली अशी म्हणतीयेस. पण तू अजिबात माझ्या घरला यायचं नाही. आणि मामा तुम्हाला पण माझं सांगणं आहे, तिला अजिबात इकडं आणू नका आणि तुम्ही पण येऊ नका. काय गरज नाही इकडं तिची. तिला चांगली तिथं चांगली कामाला घेतात. चांगला असा कस निघला पाहिजे रोज. इथं सुद्धा बसून घालू नका तुम्ही. रोज कामाला तिकडे न्या. त्याशिवाय तिला किंमत कळणार नाही माझी आणि माफी मागणार नाही म्हणती. आणि मामाच्या आग्रहाकरिता चाललीस. मामाच्या आग्रहाकरिता नवऱ्या घरी चालली म्हणती. येऊच नको तू इथं. तुझं काहीही काम नाही इथं यायचं. मी यायच्या अगोदरच सांगतोय, तुझं यायचं इथं संबंध नाही. तू घरी अजिबात येऊ नको. मामाला घेऊन येऊ नको, मामीला पण येऊ नकोस. तुला पश्चाताप आता तुला व्हायला लागलाय. पण तुला दाखवून देण्यात आली आहे. मामाला आणि मामीला पुढं करते काय? मला कळलं नाही काय? मी येडाय काय? अजिबात येऊ नको तू. तू तू इकडेच राहा. ती हाई ही पोरगी माझ्यापाशी सोडून जा. तुला अजून सुद्धा सांगतोय, घराचं तोंड नवं माझं तोंड सुद्धा बघायला येऊ नकोस तू इकडं. एवढं होऊन सुद्धा मी माफी अजिबात मागणार नाही म्हणती. चुकली तू म्हणजे तू चुकायची आणि आम्हाला माफी मागायला हवायची काय? तुला काय वाटलं येडाय काय मी? 11 वर्ष तुला सांभाळली चांगली. आता कळतं की तुला घर सोडल्यानंतर कसं असतं या. घर सोडल्यानंतर कसं असतं आता ही कळेल. जा रोज कुठं काठं काढायचा, नाही तर तिकडं कुठं औषध सोडायचा. जा, येऊच नको तू घरी. काय संबंध नाही यायचा तुझा. तिकडंच हो. आणि मामा तुमच्या हात जोडून विनंती करतो, तुम्हाला माझी विनंती आहे, अजिबात तिला इकडं आणू नका. तुम्ही तुमचं काम बघा. तिला काय इकडे घेऊन यायच्या नादाला लागू नका. हे मला माहीत नव्हतं. मी आता व्हिडिओ बघितलं. मामाच्या आणि मामीच्या आग्रहाकरिता मी नवऱ्याच्या घरी चालली म्हणती आणि मी माफी मागणार नाही मामा अशी म्हणती. तुला एवढंच हे आहे, अजून सुद्धा तुझी घमेंडी उतरली नाही. अजून सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर तुला पश्चाताप झालेला काही दिसत नाही. तू उद्या अजून तुला आज जरी मी घरात घेतली तर उद्या अजून तू तेच कारस्थान करणार आहेस. त्यामुळं तुला माझ्यापेक्षा दुसरी लोकप्रिय आहे ती. तुला जाव तुझी प्रिय आहे ना. तुला जावचा संसार करायचा. तुला स्वतःचा संसार करायचा नाही, तुला जावचा संसार करायचा आहे. स्वतःच्या संसारापेक्षा जावचा संसार तुला प्रिय आहे ही दिसून आलंय. एखादी म्हणली असती, झाली माझ्या चुकी घेऊन मला माफ करा, पण तुझ्या तोंडातून तसं जात नाही ना. तुला वाटतंय मला लय गर्व आहे, मी मोठ्या घराण्यातली, मी गर्विष्ठ, मी स्वाभिमानी. ती स्वाभिमान ही तुझ्यापाशीच ठेव. अजिबात फिरकू नको इकडं. तुझ्या तिकडंच थांब. येऊ नको. मामाच्यातच त्याचं काम कर. आणि मामी हिला बसून काय घालू नका. हिला रोज कामाला नेत जावा. रोज आणि रोज उठलं का काम, झोपील तेवढीच, उठलं का काम, दिवसभर उन्हात नाही. हिला घरात इथं सुखाचं काम होतं आणि घरात काय मला करूला गेलं नाही म्हणती. मग कोण पण करतंच की घरातली काय हे झाले काय? रानात म्हणून तुला कुठं कधी तरच न्यायचो ना, रोजगारी लावून करून घ्यायचो. तू विसरलीस. तुला तुझ्या गोष्टीचा पश्चाताप नाही. तुला अजूनही पश्चाताप झालेला नाही. राहा मामायात राहा, आई बाप्पा तिकडे जा पुण्याला, पण इकडं काय येऊ नको. माझ्याकडे म्हणून अजिबात येऊ नको. कारण तू माफी मागणार घेतली नाही. माफी मागायची असती तर हिथंच माफी मागितली असतीस. तू असे गर्विष्ठ आहे ना. गर्व आहे तुला, स्वाभिमान आहे. तुझी मान खाली जाईल ना माफी मागितल्यानंतर. नवऱ्याची माफी मागितल्यानंतर तुझी मान खाली जाईल. तुझी मान पुन्हा कशी उंचवणार तुझ्या मनाला वाटतंय ना. पण तुला हे कुठं समजतंय नवरा म्हणजे आपला पतिदेव असतोय. हे कुठं समजतंय? तुला नवऱ्यापेक्षा प्रिय आहे. जावच्या सांगण्यावरून तुझ्या खेळ्या होत्या त्या सगळ्या. हे मला कळलं नाही काय? मी येडा आहे काय? दूध कोळा आहे काय मी? चिडवण्याचा प्रयत्न केला आणि अजून वर्ण म्हणतीये
मामाच्या सांगण्यावरून निघाली, येऊच नको. मामाच्या मामीच्या सांगण्यावरून येऊच नको. तू तू तिथंच काम कर, तुझी जरूरत नाही. माझी मी करून खातोय, तुझ्या ईर्षीवर करून खातोय. मी काय उपाशी मरत नाही आणि मरणार पण नाही उपाशी मी. हिरवं काचं कसं काचं ना, पण करून खाणार बहादर. हे बहादर फरफळलेला आहे, पहिल्या झळा सोसले या गरिबीच्या. मला माहीत आहे. तू मला नको सांगू. पोटाला अन्न मी कधीच कमी करणार नाही आणि कोणाला कमी पण पडू देणार नाही. एवढं लक्षात ठेव. हिरवं काचं कसं येडं वाकडं कसं फंडगाळ येऊ दे, पण ते चांगलं भाजून खाईल मी. कळलं का? तुझ्यासारखं नाही. तुझ्या भाकरीसुद्धा नको. तू 11 वर्ष मला भाकरी घालून सांभाळलं ना, दमलीस तू. लई बोलायला लावू नको. तू येऊ नको. आणि तू जर हिथं आली तर डबल धिंगाणा होईल. तुला आत्ताच सांगतोय. तू काय अजिबात तिकडे फिरकू नकोस. येऊच नको. तुझा काहीही संबंध नाही. मामा मामी ज्या आग्रह करते ना, म्हणजे तुला गरज नाही. त्यांच्या आग्रहाकरिता तू निघाली आहेस ना. त्यांच्या आग्रहाकरिता तुला गरज नाही ना. त्यांच्या आग्रहाकरिता करीत म्हणजे तुझ्या अंगात किती खेळे आहेत या. किती दुसऱ्याला पुढं घालायचं. अजून पण तुझी सवय गेली नाही दुसऱ्याला पुढं घालायची, स्वतः मागं राहायची. मामा मामीच्या आग्रहाकरिता मी नवऱ्याच्या घरी निघाली, पण मामा मी अजिबात माफी मागणार नाही. ही तुझं बोलणं झालं का? हेडलाईन टाकते. हेडलाईन टाकते. हेडलाईन. हे तुझं हे झालं का? मला कळलं ना काय. तुला गरज नाही. मामा मामीला गरज आहे. तुला गरज नाही. अजिबात तुला गरज नाही ग. तुला गरज नाही. तुझ्याकडे चलन आहे ना. चलन बोलतंय. दाबून ठेवल्यात पैसे तो माझं. इथं हे लागतंय. इथं 1000 लागतात, तिथं 2000 लागतात. हिसाबच नाही. सगळं तुझंच ना. आणि तीच आज अंगलं लाड केलेल्या अंगलडी आला. लाड आपली 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 लक्ष्मी म्हणून लाड केला. ते लाड माझ्या भोवती आला. तुझ्या म्हणण्यानुसार तुला वाटलं काय? तुझ्या म्हणण्यानुसार चालेल. मी सुरुवातीपणापासून घेऊ नको म्हणत होतो, तरी तू घेतला. म्हणजे तुला माझी किंमत नव्हती, तुला जावची किंमत होती. घेतल्याबद्दलचं का नाही, तर मी नको म्हणत असताना तू का घेतला? तू असा विचार केला का, नवरा आता नाही म्हणतोय, ह्याच्या पाठीमाग काहीतरी कारण असेल, आपण नंतर घेऊया, असा तू विचार केला का? तू झुकली नाही आणि झुकणार बी नाही म्हणत होती. आता तू 50-60% झुकली आहे, पण तू दाखवत नाही. तू मामा मामीची आड धरती आहे. मामा मामीच्या आग्रहाकरिता मी चालली. अरे कशाला दुसऱ्याच नाव पुढं करतेस? स्वतःची चूक लक्षात आली आहे ना, पण तरीही ती दाखवायची नाही. स्वतःची चुकी दाखवायची नाही. अजूनही माफी मागायची नाही. फक्त दुसऱ्यांच्या आग्रहाकरिता मी चालली, ही असं अजूनही म्हणायचं आहे तुला हात जोडून नवं. तुला डोकं फिरलं तर मला लय करायला लावू नको. अजिबात फिरकू नको. तू इकडं येऊच नको. तिथंच रोजगाराला जा, कामाला जा. कसं खायचं आहे तसं खा. मामा मी तर किती दिवस सांभाळते मला बघू दे. सांभाळतील 8 दिवस 15 दिवस महिना सांभाळतील. पुन्हा काय करणार? पुन्हा तू जाणार आई बापाकडं. बरं आई बापा किती दिवस सांभाळणार ती? अगं शेवटी नवऱ्याचं घर ही तुझ्या डोक्यात आल्याशिवाय तुला हित स्थान नाही.